आज माझे मिशोचे 2 पार्सल आलेले आहेत. तर ते आधी मी सकाळी मस्त माझ्यासाठी चहा करून घेतला, कारण आज होता माझा उपवास अष्टमीचा. तर त्यानंतर मग मी अवनसाठी थोडा स्वयंपाकाची तयारी केली. तर मी आज स्वयंपाकात राजमा बनवणार आहे. तर तो आधी मी कुकरमध्ये थोडे त्याची शिट्ट्या घेऊन घेतला. मग त्यानंतर मग मी त्याला फोडणी द्यायला सुरुवात केली. तर मग मी फोडणीसाठी सगळ्यात आधी तेल ॲड करून घेतलं. त्यात मग मी कांदा आणि लसूण टाकला, थोडं जिरं ॲड केलं. ते थोडं फ्राय झाल्यानंतर मग मी त्यात टोमॅटो ॲड केलं. ते थोडं फ्राय झाल्यानंतर मग मी त्यात चटणी मसाला वगैरे ॲड केला आणि थोडा कढीपत्ता पण ॲड केला. ते झाल्यानंतर मग मी त्यात थोडा जो शिजवलेला जो राजमा होता तो ॲड केला आणि थोडं नॉर्मल असं पाणी ॲड केलं. आणि मग माझी तयार झाली राजम्याची रेसिपी आणि मस्त अशी भाजी तयार झालेली माझी. आणि त्यानंतर मग माझी अष्टमी होती, तर मी आमच्यासाठी बनवलेलं आहे साबुदाणा चकल्या आणि वेफर. आज जे मी काही माझे मिशोचे पार्सल आलेले होते ते मी आता अनबॉक्सिंग करते. तर माझ्या फर्स्ट पार्सलमध्ये आलेलं आहे मंगळसूत्र. तर खूप छान अशी मस्त डिझाईन आहे या मंगळसूत्राची. जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते ऑर्डर करू शकता. आणि बघू शकता किती छान आणि सुंदर अशी डिझाईन या मंगळसूत्राची आहे. आणि आता माझं जे सेकंड पार्सल आहे ते अनबॉक्स करते मी. तर सेकंड बॉक्समध्ये मी ऑर्डर केलेलं आहे नेकलेस. बघू शकता तुम्ही, खूप मस्त अशी क्वालिटी या नेकलेसची आहे. जर तुम्हाला हा नेकलेस आवडला असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड केली, तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता. तर गाईज आजचा दिवस असा गेला. बाय.